नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे चटपटीत असा पास्ता आणि तो पण पास्ता मी आलू आणि अर्धा कप रवा यापासून बनवलेला आहे, घरी बनवलेला आहे आणि इतका टेस्ट लागतो, खूप त्याची टेस्ट भन्नाट लागते आणि खूप साहित्य लागत नाही, झटपट होणारी आहे, कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. तर त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला मग सुरू करूया आपल्या पास्ता बनवण्याच्या रेसिपीला. तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे रवा आणि हा रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेतला तरी चालतो. तर त्यानंतर मी इथे एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, त्यापैकी मी पाऊण बटाटा यूज करणार आहे. त्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण काय करायचं, जो बटाटा घेतला आहे आधी त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं. तर बटाटा स्मॅश करताना पूर्णपणे स्मॅश व्हायला हवा, तो गुठळ्या गुठळ्या नको, त्यामुळे या पद्धतीने केलं तरी चालते. तर बटाटा मोठा असल्यामुळे मी पाऊण बटाटाच इथे स्मॅश केलेला आहे, कारण एक बटाटा भरपूर होऊन जातो. तर त्यानंतर आता आपण बघू शकता इथे बटाटा स्मॅश झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा वाटी रवा टाकून घेते. एका वेळेला पूर्ण रवा नाही टाकत आहे, अर्धा वाटी आधी टाकते. जर बटाटा कधी ओलसर असला तर तो जास्त रवा घेतो, तर म्हणून मी इथे अर्धा वाटी टाकून घेते. जर लागलं तर मी पुन्हा टाकणार आहे, कारण या मिश्रणाचा आपल्याला घट्टसर असा डो तयार करायचा आहे. त्यामुळे मी इथे अर्धा पाऊण वाटी रवा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 चम्मच इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आधी आपण याला छान मिक्स करून बघूया आणि जर पुन्हा पातळच वाटलं आणि डो बनायला जर वेळ लागत आहे, डो पातळ होत आहे, तर मग पुन्हा आपण यामध्ये पूर्ण तांदळाचं पीठ ॲड करून घेऊया. तर इथे आता आपलं मिश्रण थोडंसं पातळच आहे, त्यामुळे मी पूर्ण तांदळाचं पीठ टाकून घेते आणि आता याला छान असं मिक्स करून घेते. याला पाणी न टाकता आपल्याला छान याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पाणी टाकायची आवश्यकता नाही, तो असाच गोळा होतो. तर इथे आता आपला घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पण याला थोडंसं आता आपण पुन्हा मळून घ्यायचं आहे, कारण रव्याचं असल्यामुळे याला छान हाताने असं मळून घ्यायचं, म्हणजे तो सेट होणार. आणि आता 10 मिनटं आपण याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. तर आता 10 मिनटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आपण रवा घेतल्यामुळे ते छान फुललेला पण आहे आपला डो. तर आता वरून 1 चम्मच तेल लावून घ्यायचं आहे आणि याला अजून छान थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची असल्यामुळे तो छान पोळी व्हावी यासाठी त्याला आपण छान सेट करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपला डो तयार आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. तर याआधी पोळी लाटायच्या आधी काय करायचं, आपण त्याला स्टीम करायचं आहे सुरुवातीला. तर त्यामुळे आपण गरम पाणी करायला ठेवून द्यायचं, म्हणजे इकडे पाण्याला उकळ येतपर्यंत आपल्या इकडे लाटून होणार. त्यामुळे ही प्रोसेस करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर यामध्ये मी आता अर्धा चम्मच मीठ टाकलेलं होतं आणि नंतर 1 चम्मच व्हिनेगर टाकायचं आहे. त्यामुळे काय होते, या पास्त्याला एक छान फ्लेवर येतो. तर आता याला आपण छान उकळ येऊ द्यायची आहे. तर आता इथे मी जो आपण डो बनवलेला होता त्याचा मी एक गोळा घेत आहे. खूप छोट्याने खूप मोठ्याने घेत आहे आणि आता याला छान आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी तर सर्वांनाच लाटता येते, इतकंच याची थर आहे तो जाडसर ठेवायचा आहे. आणि हे लाटण्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा वापर करत आहे. जर असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालते. तर इथे आता आपली पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी याला जाडच ठेवलेली आहे. आता काय करायचं, आपल्याकडे जो काटा चम्मच असतो तो घ्यायचा आणि त्याने याला छान असे शेप द्यायचा, म्हणजे त्यामुळे काय होते, दिसायला पण छान वाटते आणि सोपं होते. तर आता आपण ती करून घेऊया. तर याप्रमाणे पूर्ण पोळीला तसंच करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही डिझाईन द्यायची असल्यामुळे, हा आकार द्यायचा असल्यामुळे जो आपण डो लावतो, जो आटा आपण रव्याचा मळतो, तर तो म्हणून घट्टसर हवा, तेव्हाच ती डिझाईन येणार, नाही तर ती डिझाईन दिसणार नाही. तर इथे बघू शकता आता ही डिझाईन झालेली आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे.
तर आपल्याला जितका तो पास्ता मोठा करायचा आहे तितका तो साईज घ्यायचा आहे आणि असं साईजच्या कट काढून घ्यायच्या म्हणजे ते बनवायला सोपं होते। तर आता आपण काय करायचं, जे कट केलेले आहे त्याला आता रोल करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचं असे छोटे तुकडे करायचे, त्यानंतर आपण त्याला असं रोल करत आणायचं आणि ते टोकं छान चिपकवून घ्यायचे। तर असे आपल्याला संपूर्ण करून घ्यायचे आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण तसेच बनणार आहेत। तर आपण सर्व पास्ता याच पद्धतीने करून घ्यायचा आहे। तर इथे आता संपूर्ण पास्ता बनवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान असं शेप आलेला आहे। तर आता आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये याला टाकायचं आहे, पण त्याआधी जर पाणी थंड असेल किंवा उकळी येत नसेल तर तेव्हा नाही टाकायचं, उकळ येत असतानाच याला टाकायचं आहे आणि त्यानंतर याला टाकून झाल्याच्या नंतर लगेच ढवळायचं नाही, तर 2-4 सेकंद जाऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ढवळून घ्यायचं आणि याला 5 मिनिटं आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। तर 5 मिनिटं शिजवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान फुललेले पण आहेत आणि शिजलेले पण आहेत। आता आपण काय करायचं, गॅस ऑफ करून घ्यायची आहे आणि याला आता आपण एका चाळणमध्ये काढून घ्यायचं म्हणजे गरम पाणी निघून जाणार आणि त्यावर पुन्हा थोडंसं थंड पाणी टाकायचं, त्यामुळे काय होते ते एकमेकांना चिपकत नाही आणि छान सुटसुटीत होतात। तर याप्रमाणे ते करून घ्यायचं। तर इथे मी काही सॉस घेतलेले आहेत, तर टोमॅटो सॉस अर्धा वाटी घेतलेला आहे, सोया सॉस 1 चम्मच, रेड चिली सॉस 1 चम्मच, ग्रीन चिली सॉस 1 चम्मच, स्वादानुसार मीठ आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घेतलेला आहे, हे आपण अर्धा चम्मच टाकणार आहोत। तर आता आपण काय करायचं, पॅन गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि यामध्ये फक्त 1च चम्मच तेल टाकायचं आहे, तेल जास्त नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये फोडणीसाठी मी इथे पांढरी तीळ 1 चम्मच ते यूज करत आहे, त्यामुळे पण छान एक फ्लेवर येतो। तर तीळ तळतळायला लागली की यामध्ये आता आपण सर्व सॉसेस टाकून घ्यायचे आहे। तर टोमॅटो सॉस, त्यानंतर यामध्ये सोया सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस, तर हे सर्व टाकून घेत आहे। त्यानंतर मी स्वादानुसारच मीठ ॲड करणार आहे आणि यामध्ये तुम्ही जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल, चिली पावडर टाकायचं असेल तर तुम्ही रेड चिली सॉस स्किप करू शकता। आता हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चम्मच ऑर्गॅनो टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर मी अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेते। तर आता याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तो सॉसमुळे छान थिकनेसपणा आलेला आहे। मी इथे चिमूटभर मीठ ॲड करून घेते, मी फक्त चिमूटभरच टाकलेलं आहे कारण याआधी आपण जेव्हा पास्ता शिजवत होतो पाण्यामध्ये त्यामध्ये पण आपण अर्धा चम्मच टाकलेला होता आणि जेव्हा आपण पास्ता बनवायचा डो तयार करत होतो त्यामध्ये पण अर्धा चम्मच टाकला असल्यामुळे मी इथे मीठ चिमूटभरच टाकलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान ढवळून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि सॉसमध्ये आपल्याला फक्त याला 2च मिनटं शिजवायचे आहेत कारण ऑलरेडी आपण त्याला पाण्यातून स्टीम करून घेतलेलं असल्यामुळे याला फक्त 2 मिनटं शिजू द्यायचं आहे। तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला पास्ता कलर पण छान आलेला आहे आणि झालेला पण आहे। तर आता मी यामध्ये थोडंसं हिरवा कांदा भुरभुरून घेते, हवं तर थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेते आणि आता प्लेटमध्ये सर्व करते। आपला पास्ता हा तयार आहे। तर आपला इथे आता पास्ता तयार आहे, तुम्ही तो टोमॅटो सॉससोबत पण सर्व करू शकता। आहे ना साधी सोपी रेसिपी आणि हेल्दी अशी आहे। आपण बाहेर मैद्याचं पण यामध्ये काही यूज केलेला नाही आहे, घरच्या साहित्यामधून बनणारी आहे, फक्त आपल्याला सॉसची गरज आहे। त्यानंतर इतकी टेस्टी लागते की मुलांना हे नक्की आवडणार, त्याचबरोबर मोठ्यांना पण नक्की आवडेल। तर ही रेसिपी तुम्ही करून बघा, झटपट होणारी आहे आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट करा। तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।